महाराष्ट्र टेट एक्झाम 2025 तर ज्याही विद्यार्थ्यांनी TAIT टेट एक्झाम 2025 दिलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे। तर यामध्ये भरपूर सारे असे विद्यार्थी होते की ज्यांनी त्यांचा रिझल्ट म्हणजे स्कोर कार्ड डाउनलोड केलेले नव्हते, तर ते विद्यार्थी आता त्यांचे स्कोर कार्ड डाउनलोड करू शकतात आणि यासाठी 30/9/2025 पर्यंत विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर ज्यांचेही स्कोर कार्ड डाउनलोड करायचे बाकी असेल ते विद्यार्थी त्यांचे स्कोर कार्ड डाउनलोड करून ठेवू शकतात आणि त्यांची सुद्धा यामध्ये बघू शकतात एक नोटिफिकेशन जात आहे आणि नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर जर तुम्ही स्कोर कार्ड सेव्ह करून ठेवलेले नाही तर तुम्हाला नंतर जेही कोणती एक्झाम आली आणि तेव्हा जर तुम्हाला कोणते स्कोर कार्ड लागले म्हणजे TAITचे जर स्कोर कार्ड लागले तर ते मिळणार नाही आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। तर बघू शकता टेटच्या साईडवर जर तुम्ही गेले तर इथे तुम्हाला तुमचे स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे। तर बघू शकता रिझल्टच्या ऑप्शनमध्ये 30/9/2025 पर्यंतचं ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे, कारण या अगोदर हे स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी बंद करण्यात आलेले होते। तरी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी कंप्लीट केल्या कारण की त्यांचे स्कोर कार्ड त्यांनी डाउनलोड करून ठेवले नाहीत त्यामुळे। तर तुम्ही आता हे स्कोर कार्ड ID आणि पासवर्ड टाकून इथून तुम्ही तुमचा ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा। तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट येऊन जाणार आणि तुमचा रिझल्ट तुम्ही PDF मध्ये सेव्ह करू शकता किंवा प्रिंटसुद्धा काढू शकता। तर अशाबद्दलची ही एक अपडेट होती। तर TAIT टेट 2025 ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी ही एक अपडेट आहे। तर यानंतर जी ही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।